नमस्कार, मी अमृता कर्णिक MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. गौरव पुरस्कार 2013चं आयोजन. नवी मुंबईचं नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींचा राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते सन्मान. श्री गोवर्धनी माता मंदिरात 9 दिवस साजरा होणार नवरात्रोत्सव, होम हवन व विविध कार्यक्रमांचं आयोजन. कोपरखेरणे येथील भूमिपुत्र मैदानातील स्टेजचं बांधकाम सुरू. MVTVच्या बातमीचा दणका. महागाई भत्त्यात 10% वाढ, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. नवी मुंबईत मतदार यादीत नाव नोंदणीचं काम सुरू. पुन्हा एकदा स्वागत. गौरव सन्मान पुरस्कार 2013चं 6 ऑक्टोबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते नवी मुंबईचे नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींचा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे आयोजन माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी केलं आहे. गौरव सन्मान पुरस्कार 2013चं 6 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी या ठिकाणी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आलं आहे. माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी या गौरव सन्मान पुरस्काराचं आयोजन केलं आहे. नवी मुंबईतील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते गौरव सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. न्यूज डेस्क MVTV. नवसाला पावणारी म्हणून ख्याती असणाऱ्या श्री गोवर्धनी माता मंदिर किल्ले गावठण बेलापूर येथे 9 दिवस नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी 9 दिवस होम हवन व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला नवी मुंबईकरांची कुलदेवता श्री गोवर्धनी माता, पेशवेकालीन देवी, जागृत देवस्थान असलेली सर्व भाविकांच्या नवसाला पावणारी देवी श्री गोवर्धनी माता हिचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात हा नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. या नवरात्री उत्सवात नवी मुंबई, रायगड, ठाणे या परिसरातील भाविक मोठ्या उत्साहाने देवीच्या दर्शनाला येतात. नवसाला पावणारी म्हणून जनमानसात ख्याती असणाऱ्या श्री गोवर्धनी माता मंदिर किल्ले गावठाण बेलापूर येथे 5 ऑक्टोबर पासून 9 दिवस नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 5 ऑक्टोबरला सकाळी 6 ते 7च्या दरम्यान गोवर्धनी मातेच्या शिल्प प्रतिमेवर अभिषेक करण्यात येणार आहे. तर सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान देवीची घटस्थापना व त्यानंतर दररोज सकाळी व संध्याकाळी देवीची 7:30 वाजता आरती करण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 12 ऑक्टोबरला सकाळी 8 ते 12च्या दरम्यान नवचंडी होम असून 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. उत्सव कमिटी श्री रवींद्र लक्ष्मण म्हात्रे अध्यक्ष, सौ शैलजा म्हात्रे उपाध्यक्ष, वैभव घैसास कार्यकारी अध्यक्ष, श्री सुधाकर म्हात्रे सेक्रेटरी, श्री चंद्रकांत ठाकूर पाटील सहसेक्रेटरी, श्री प्रकाश पाटील खजिनदार, श्री बाळकृष्ण बंदरे सहखजिनदार, सौ विमल गजानन म्हात्रे सल्लागार, सौ सीमा नारायण मुकादम सल्लागार, निलेश विजय म्हात्रे सल्लागार, दीपक म्हात्रे सल्लागार, मनोज बालम सल्लागार, श्री महेश गोडबोले सल्लागार, श्री रुपेश दिवाकर सल्लागार, राम म्हात्रे, भास्कर म्हात्रे, हरिपावशा म्हात्रे, कमलाकर काना म्हात्रे, अशोक पोवळे, विज्ञान म्हात्रे, रोहिदास बंद्रे. या नवरात्री उत्सवात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे व ॲडव्होकेट विनोद सोनटक्के उत्सव कमिटी यांनी केले आहे. न्यूज डेस्क MVTV.
कोपरखैरणे सेक्टर 23 येथील भूमिपुत्र मैदानात असलेल्या स्टेजची काही दिवसांपूर्वी दुरावस्था झाली होती. मात्र या स्टेजचं बांधकाम आता नव्याने करण्यात येत आहे. MVTVने या संदर्भातील बातमी प्रसारित केल्यानंतर या ठिकाणी कामास सुरुवात झाली आहे. कोपरखैरणे सेक्टर 23 येथील भूमिपुत्र मैदानात एक स्टेज आहे. या मैदानात खेळण्यास येणारी मुलं या स्टेजवर आराम करत असत. मात्र या स्टेजची दुरावस्था झाली होती. या स्टेजवरचे पत्रे तुटलेले होते, तर भिंतींनाही तडे गेले होते. त्यामुळे या स्टेजचा वापर करण्यात येत नव्हता. मात्र या संदर्भातील बातमी MVTV न्यूज चॅनलने प्रसारित केल्यानंतर या बातमीची दखल घेतली गेली. या ठिकाणी स्टेजचे नवीन बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी MVTVचे आभार मानले. पहले यहाँ पे ये भूमिपुत्र स्टेज है, पहले यहाँ पे ये सब बहुत टूटा हुआ था. हम लोग हमेशा खेलने आते थे यहाँ पे, लेकिन यहाँ पे बैठने के लिए कुछ था नहीं, तो हम लोग धूप में ही खेलते थे. तो यहाँ पे बैठने के लिए जगह था, लेकिन ये भी टूटा हुआ था. तो थैंक्स टू MVTV ने ये मुद्दा उठाया, जिसकी वजह से अभी हम लोग को यहाँ पे बैठने के लिए ये जगह बन रही है. हमें बैठने के लिए यहाँ पे मिलेगा, तो अब हम खेल सकते हैं. थँक्स टू MVTV. कारण इथे आम्ही पहिले यायचं ना, तर हे स्टेज वगैरे काहीच नव्हतं. पण आता सर्व काही ते डेव्हलप करत आहेत आणि आम्हाला खूप चांगलं होणार आहे. आम्ही जेव्हा खेळणार वगैरे बसायला आराम वगैरे करायला आम्हाला एकदम सोपं होणार. त्यामुळे या मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनी या स्टेजच्या खाली बसून विश्रांती घेता येईल असं म्हटलं आहे. MVTVने अनेक वेळा या संदर्भातील बातमी प्रसारित केली होती. त्यामुळेच या कामाला गती मिळाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना व 30 लाख निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तब्बल 10% महागाई भत्ता वाढवून दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना व 30 लाख निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 90% झाला आहे. या निर्णयामुळे 80 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी झाली आहे. 1 जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू होणार आहे. जवळपास 3 वर्षांनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 आकडी वाढ होत आहे. यापूर्वी सप्टेंबर 2010 मध्ये सरकारने 10% वाढ केली होती. त्यानंतर एप्रिल 2013 मध्ये 8% वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 10,879 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. हा महागाई भत्ता यावर्षी 1 जुलैपासून लागू होणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 2013 ते 2014 या वार्षिक वर्षात 6,297 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. न्यूज डेस्क MVTV. आणखीन काही घडामोडी पाहणार मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. देख के होने लगा है चर्चा शहर भर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. हर कोई मुझे पुकारे, आजा दिल की रानी. दुनिया सारी आज अचानक मेहरबान हुई मुझ पर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि, 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 कलाविधि. रेडीमेड गारमेंट्स का एक्सक्लूसिव शोरूम फॉर मेल, फीमेल एंड किड्स. डिजाइनर साड़ीज, ब्राइडल वेयर, पार्टी वेयर एंड कैजुअल वेयर. रंग बिरंगे कपड़े बाबा और बेबी के लिए. कलाविधि शॉप नंबर 49 to 51, पटेल हेरिटेज, सेक्टर 7, खारघर, नवी मुंबई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत.
निवडणूक आयोगाच्या वतीने नवी मुंबईत मतदार यादीत नाव नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता परिसरातील शाळांमध्ये ही सोय करण्यात आली आहे. होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता निवडणूक आयोगाच्या वतीने नवी मुंबईत मतदार यादीत नाव नोंदवण्याचे काम सुरू आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत परिसरातील शाळांमध्ये ही सोय करण्यात आली आहे. 16 सप्टेंबर पासून सुरू झालेली ही नोंदणी 17 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. अचानक सुरू झालेल्या नोंदणीची नागरिकांना कल्पना नसल्याने या केंद्रावर नागरिक फिरकलेच नाहीत. ज्या नागरिकांची मतदार यादीत नावे नसतील त्यांनी लवकरात लवकर आपलं नाव नोंदवावे. न्यूज डेस्क MVTV. वाहन गृहकर्जासह सगळ्याच कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे पहिले पतधोरण जाहीर करताना रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून अपेक्षा असताना त्यांनी अपेक्षा भंग करणारा रेपो दरवाढीचा कटू निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वांचाच हिरमोड झाला आहे. गव्हर्नर या नात्याने रिझर्व्ह बँकेचे पहिले तिमाही पतधोरण जाहीर करताना त्यांनी रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे तो दर 7.5% पोहोचला आहे. त्यामुळे वाहन गृहकर्जासह सगळ्याच कर्जांच्या व्याजदरात वाढ होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही लोन डिपॉझिट रेट वाढवणार आहे. त्यामुळे ग्राहकांची निराशा होणार आहे. कारण ग्राहक टीव्ही, बाईक घेण्यासाठी बँक लोन काढतात. गेल्या 6 महिन्यात महागाईने गाठलेला उच्चांक, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया आणि एकूणच डळमळीत झालेली अर्थव्यवस्था पाहता रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता धुसरच होती. मंदावलेल्या वाढीला चालना देण्यासाठी व्याजदर कमी करण्याची मागणी उद्योग क्षेत्रातून होत होती. त्यामुळे पहिल्यांदाच तिमाही पतधोरण जाहीर करणारे रघुराम राजन काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र त्यांची निराशा झाली आहे. न्यूज डेस्क MVTV. कोपरखैरणे येथे मोबाईलच्या शॉपमध्ये झालेल्या 17 लाखाच्या चोरीचा छडा लावण्यास अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. या घटनेला आता जवळपास 1 महिना होत आला आहे. कोपरखैरणे सेक्टर 14 येथील कृष्णा टॉवर मध्ये असलेल्या मोबाईल शॉपमध्ये 31 ऑगस्टला रात्री 9:30च्या सुमारास चोरी झाली होती. चोरांनी या मोबाईल शॉपमधून जवळपास 17 लाख रुपये किमतीचे ब्रँडेड मोबाईल घेऊन फरार झाले होते. या शोरूमचं 11 ऑगस्टलाच उद्घाटन झालं होतं. मात्र या घटनेला होऊन 20 ते 21 दिवस झाले असून अद्याप पोलिसांना या चोरांचा पत्ता लागलेला नाही. अभी तक तो ऐसा कुछ लिंक मिला नहीं है. तकरीबन 20 दिन हो चुके हैं लेकिन लिंक अभी तक कुछ आया नहीं है. बीच में संपर्क किया था और बोल रहे इन्वेस्टिगेशन चालू है लेकिन जल्दी हो जाएगा. हो पाएगा लेकिन देरी बहुत हो रही है. या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, मात्र ते बंद अवस्थेत आहेत. यासंबंधी गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप पोलीस या चोरीचा छडा लावण्यास अपयशी ठरत आहेत. कोपरखैरणे परिसरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. मात्र पोलिसांना तपास करण्यास वेळ लागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.